आणि ज्ञानेश्वरी हे दोनच ग्रंथ जगाला उतरवू शकतात. हे कविता करणं, गाणं करणं, कविता करायला काही बुद्धी लागेल. तुझ्या भावाला हल्ल्यापासून माझं हृदय धडधड करत. आता मला तुझ्या बापाका पाहिलं तरी हृदय बंद पाहिल्यासारखं वाटतं. हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं हा काही इतिहास आहे का? हॅलो, माझं लग्न जमलं, कधी आहे तू? हो, नाही 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 नाही, हो, मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. ऐका नाही, मी मेलो, मला मोक्ष मिळावा हे मला माहिती आहे का? मला बोला. नाही, ज्या पोरानं मला पाणी पाजलं त्याला माहिती का? नाही, जे दरोडेखोर मला खांद्यावर घेऊन गेले त्यांना माहिती का? नाही, जे भामटे मला जाळायला आणले नदीवर त्यांना माहिती का? नाही. मग मला मोक्ष मिळाला ही माझ्या मनानं, तुमच्या मनानं केलेली कल्पना आहे का तुम्हाला आलेला अनुभव आहे? तुमच्या मनानं केलेली. मग तुम्ही कशावरून कल्पना केली? मी सोमवार करतोय म्हणजे मला मोक्ष मिळाला, मी एकादशी करतोय म्हणजे मला मोक्ष मिळाला, मी काशी केली. या सगळ्या पप्याच्या आई पशी काढल्याच्या वारात मारलेल्या. डॉक्टर सावंत, डॉक्टर नितीन आणि सगळं फाउंडेशनचं कौतुक केलं. काय सोहळा आहे मला, हे काय एवढं हे एवढं जे गोळा झालं हा चांगल्या कर्माचं फळ आहे. आणि खरंच दान धर्म लक्षला किती कमावणार आहे तुम्ही? आणि इंद्रियांचं वाक्य आहे का, जास्त संपत्ती कमावणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. तुम्ही नुसते गमितच राहिले. लोभामुळं भ्रष्टाचाराचा जन्म झाला, लोभामुळं लाचारीचा जन्म झाला, आणि लोभामुळं अनितीचा जन्म झाला. लोभ वाढत गेला, पैसा कमवायची वेळ आली आणि लोकांनी नुसतं कमवायवंच त्याला कवतावलंय. कमवा, किती कमावणार, किती कमावणार तुम्ही? हो, किती, आणि कुणासाठी कमावणार? आज 80% लोकांच्या घरामध्ये समाधान नावाची गोष्टच नाही, तर कमावता कोणासाठी? झोपायच्या गोळ्या आहेत लोकांना, गोळ्या, काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी झोपल्या. आणि काहींना पालत्या व्हायच्या गोळ्या, काहींना उतानं व्हायच्या गोळ्या, काहींना तोंड वाचवायच्या गोळ्या. गोळ्या खाता कशा काही, काहींना बाथरूमला जाताना गोळी इकडे खाली तर तिकडे होतं, काय काहींना जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना एक पुन्हा उभं राहताना. अरे काय करतात एवढ्या गोळ्या खाऊन मारता का काय? तरी बिचारा डॉक्टर बरं आहे, डॉक्टरना काय कौतुक आहे. काय शुगर, काय बीपी, काय अटॅक, आणि याला कारण आहे मला भेसळ, भ्रष्टाचार, लाचारी आणि अनिती. या 4 गोष्टी, एक गोष्ट सुद्धा सच शिकलं मार्केटमध्ये खाण्याच्या लायक नाही. बोलायची गोळी, बोललं तो ठेवायचा नाही. काय तुम्हाला माहिती म्हटलं, 80% लोक संध्याकाळी घरी स्वयंपाकच करत नाही. तुम्ही कमवता कोणासाठी? आज 5 कोटीचा बंगला आहे तुमचा, 1 कोटीची तुम्हाला फिरायला गाडी आहे, आणि तुम्ही हायवेला पिठलं खाता म्हणजे केवढा येण्यात आला. 250 रुपयाला पिठलंय आणि बंगल्यातला भिकारी खायला गेला दरिद्री. 250 रुपयाला पिठलं, त्याचं पाहून गरीब गेलं तर मला ते गेलं बायकोला घेऊन चेंज.
त्याचं 750 रुपये बिल झालं. लोकांच्या हॉटेलातच मारामारी आली. का ना उद्योग करायचं? मोठ्या लोकांचं पाऊल गरीबाने कधीच उडी टाकू नये. खरं की मोठे मोठ्यांना ते खरं नाही, ते कुठून तरी पैसा घालवायचं. बरं त्यांना पोरं कमी ठेवायचं कोणासाठी? एक एकच पोर आहे ते यारपटाची आहे काय त्याला पुन्हा. आणि त्यांचं पाहून आपण कमायचं घेणं आणि काय करायचं? आता ती रस्त्याच्या कडेला पाणीपुरी मिळते 30 रुपयाला 6 पुऱ्या आहे. ते देऊन जर आमचा वारकरी सोडला ना दिंडीतला, टुकरी सकट आणि टुकरी सुद्धा शिल्लक आहे. 1000-2000 रुपये कमी जाईल 15-20 मिनिटात. आणि दर्जेदार ठिकाणी बंगल्यातून लोकांनी करतात, त्यांना हायवेला पोहे खातात. म्हणजे किती हुशार आहे. हसण्यावारी नेऊ नका, हे रोग होण्याचे हेच कारण आहे. आहे का आता या पोरांना? आहे का ते पोर शिमेला शिमेला हा चेहरा शिमेचा आहे. शिमेला इकडे बघ कितीला आहे? 7वी आहे का? 13 किलो तरी आहे का? खोबरं नाही, खारीक नाही, काजू नाही, इडली ठोस ठोस, बर्गर, बर्गर, पिझ्झा, नूडल, मॅगी आणि स्टिंग पेतो पप्पाला नाही देत जाईल. त्यांनाही वर्ष येईल, तुलाही वर्ष येईल. 7वीला सेमीला आहे ना. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. गॅस मिल्क. वीस 25 लाखाची गाडी ती त्याला शाळेत नाही ना. आणि राजकारणी लोक ध्यानात ठेवा, शेळपीच्या शाळा वाचवा. राजकारण नंतर करा, पण शेळपीच्या शाळेची परिस्थिती भयानक आहे. पटत राहिला नाही. पण पटही घेऊन आता चाललंय काय, त्याच्यात काय बोलायचं पट नाही. आणि शेळपीच्या शाळा जर बंद झाल्या तर सामान्य कुटुंबातला मुलगा शिकणार कोण? पण याच्यावर कोणी बोललं नाही बरं का. कधी क्लिप नाही, कधी काहीच नाही. क्लिप एवढीच बोलली, इंदुरीकरांनी मुलांच्या भावना दुखवल्या, त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. पण कधी पडले नाही. या गोष्टी कटाक्षाने केल्या पाहिजे. पहिलं म्हणजे तुम्ही लक्ष घातलं पाहिजे गावांमध्ये सुद्धा. तुमचं ऐकतात लोक. आता लोक ह्या जगात दोघांचंच ऐकतात, बायकोच बोलायला, दुसऱ्याचं ऐकतच नाही. तुमचं ऐकतात. तुम्ही जर गावात लक्ष दिलं पाहिजे, शाळेत पट वाढला पाहिजे. तुमचं काय मत आहे? मुलं पाहिजे पाहिजे. आणि आपण थोडी शाळेला मदतही केली पाहिजे. 2 गरीबाची मुलं आहेत, त्यांना ड्रेस देऊन टाका ना. स्कॉलरशिपला पहिले येतात ती पोरं. पण दर्जा जर घालवलं संपलं ना सगळं. सगळ्यांची परिस्थिती इंग्लिश मिडियमला झाली नाही का? आणि काय माया कोण आणि सगळे आता ही पोरी कितीला आहे तुम्ही? पोरी कितीला आहे तुम्ही? 7वी 10वी आता 10वीला आहे तुम्ही. झाली का? 11वीला गेली का? शिमीला होती तू, इंग्लिश मिडियमला होती तू 10वीला गेल्या वर्षी. चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist had 3 rules. What is the name of that scientist? No, I correct. Kepler first law, Kepler second law, and Kepler third law. Correct? In chapter number 1. Chapter number 2, chemical reaction. Chapter number 3, element. Chapter number 4, gravitation. Chapter number 5, heat. Chapter number 8, hydrocarbons. Yeah. बोलायचंच नाही. याच्यात कोण चुकी तुला रे? 5वी-6वीला म्हणजे अंदाज नाही का तुला? 5वीला आहे का 6वीला? 6वीला शिमीला मराठी मिडियमला आहे. तो शहरा मराठी मिडियमला आहे. मराठी मिडियम हा नाही त्याला सांगतो. मराठी मिडियमचे पोरं फ्रेश असतात. तुम्ही पहा मराठी शाळेत पुढची शाळा जर सुटली ना, घंटा वाजवायची गरज नाही. अख्ख्या गावाला कळत आहे. लय आनंद महाराज. खरंय का खोटं आहे?
आणि त्यातल्या त्याच गुरुजीनं म्हणा उद्या सुट्टी आहे. एक हात चड्डीला आणि एक हात दप्तराला. महाराज इतके खेळात्यात, इतके उडी हाणतात, खरं मजा आहे का नाही? मग इंग्लिश मिडियम कधी हसत नाही. त्याला हसायचं इंजेक्शन दिलं तर ते कणल पण हसायचं. दबाव राहतो त्यामध्ये. आणि त्यांना असं मोकळं माता मला शाळेमध्ये खेळणार उड्या, महाराज मधल्या सुट्टीत अशा उड्या आणतात का नाही? तेव्हा शाळा भरायच्या अगोदर 1 तास, पुन्हा मधल्या सुट्टीत उड्या आणायच्या. शाळा सुद्धा तब्येती बिब्येती खाऊन पिऊन बरं पण डायजेस्टिव्ह सिस्टीम क्लिअर होती. तर घरी आल्यामुळे खात्यात, तिथंही खात्यात, पुन्हा झोपायच्या अगोदरही खात्यात, तरी खिशात काहीतरी आहेच. आणि इकडे ही गाडीतून जर उतरलं ना हसतच नाही, नुसतं पाहत राहत आहे. काय पाप केलंय म्या. ते हसत का म्हणणं नाही, त्याला वाटतं गाडी परत भेटली का मला परत जावं वाटत. काय त्या पोरांच्या जीवनातला आनंद काढून घेतलाय मला. आता हे एवढे स्टेजवर खाली बसलेली माणसं आपण मग घेतली घरातली विद्यार्थी खरं. आणि खरा आनंद 6वीपर्यंत पाटी नाही, पाटी तिला साठा नाही, नुसतं खापा. खापराची खोडी तो म्हणून घ्यायची, पत्रीची घ्यायची. पत्रीची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय ओठतात नव्हती. बरं तेव्हा थुका काय आपण एका बोटात लावत नव्हतो. नाही तर मग पाटी नाही तर मग पाटीवर थुकायचं. पेन्शन तर खातच होतो. आणि दप्तराची पैसे म्हणजे काय माहिती का, खताची कोण. आणि तिच्यात का दप्तर होतं का मला, कवठ मोर चिचा. कमरला काय पट्टे होते काय, करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चालवायचा, जेवला का आटा उठवायचा. आणि अंडरपॅन्ट नवी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम झाला. अंडरपॅन्ट मारा आणि तेव्हा पहिलं वड्याला पाणी राहायचं. आणि आपण सगळे आंघोळीला पुढं वड्या, चड्ड्या वड्याच्या बाहेर आपण वड्या बाहेर याचं वाळून पसरायचं. तापलं का परत अंतावर जर घरचे आले चड्ड्या वड्यालाच. पण जाऊ द्या महाराज, आई गरीब होती पण शिस्तीला तोड नव्हते. खाली टेबल, त्याच्यावर हात, वरून रोड. वरून बाप गुरुजीला म्हणायचा मिळालं तरी चाललं हा ना. आणि तुमचं ऐकलं नाही ना, मला सांगा किती आनंद होता. आता हान्याव लगेच पोराची आई शाळेत, गुरुजी बाहेर या, तुम्हाला राहायचंय का. त्याच्या अंगाला हात लावायचा. तो नाही शिकला त्याचा. इतर पिढी संपवली आपण आणि कौटुंबिक वातावरणामुळेच पिढी संपली हे ध्यानात ठेवा. मी जेव्हा मनाला ताब्यात घेतलं आणि देवा तुझं रूप पाहिलं तेव्हा झालं काय.
म्हणलं एक काम सांगून जाऊ का तुम्हाला? तुम्ही काही बोला, सांगू का नको मला सांग? एक काम, उद्या वट पौर्णिमा आहे, प्रत्येक स्त्रीनं एक झाड लावायचं आणि पुढच्या कार्यक्रमापर्यंत पुढच्या वर्षाला त्याला पाणी घालायचं पांडुरंगाची शेवा. बस काहीच करायचं नाही, काही नाही. एक वर्ष एक झाड जतन केलं. आता काय झालंय, दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच, खड्डा बदलायचा, फक्त उकरा, झाड लावा, स्माईल स्माईल. सगळ्या माणसांनी जर झाडं जगवली असती तर ही स्थिती निर्माण झाली नसती. दुसरं काम करा महिला मंडळ, ज्ञानेश्वरी देवघरात ठेवा, ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्या, नवं फडकं लावा, रोज ज्ञानेश्वरी. मी कर्मकांड तुम्हाला सांगणार नाही, पण चांगलं वागणं सांगितल्याशिवाय. आणि बसणारे माणसं मला सांगा, तुम्हाला बसायचं का वरे? 8 वाजते. तुमचा आज काय विचार आहे? आज सगळ्यात कोणी फाउंडेशन डॉक्टर सावंत आणि डॉक्टर नितीन दोन्ही सावंत डॉक्टरांचं वारकऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि वारकरी संप्रदायात पहिल्यापेक्षा 64 उंची वाढली. आता मगाशी मला मार्गदर्शन 500 दिंड्या माऊली बरोबर आहेत. काय ताकद आहे. आणि तो सोहळा शेवट आभार मानल्याशिवाय कोणी उठायचं नाही. विठोबा रामा भले शिव करीन भेटतो म्हणले